आज बंद कर. बरं सांग ना. बरं हा आजी काय मला खूप छान वाटल्या. ते आमच्यासोबत खेळतात पण आम्हाला वेळेवर जेवण पण देतात तुम्ही. आणि त्या दिवशी तुमचा हॅपी बर्थडे होता आम्हाला माहीतच नव्हतं आधी. मग कोणीतरी तुम्हाला फोन लावला तेव्हा मला कळालं तुम्ही खूप छान आहात आणि मला तुम्ही आवडतात. आणि बस एवढंच. तुम्ही आणि आपल्या आजीबद्दल पण 2 शब्द बोल. आपल्या आजीबद्दल. आंबे आजी ती रोज साठी छान वागते. आज तिने माझ्यासोबत जरा हिसड फिसड वागले. मी काय सांगते आता मी बोलते. हा जात आजी आमच्यासोबत लंगडी पळापळी करते. मला खूप छान वाटतं. आणि वेळा आम्हाला भूक नाही लागली तरी पण खाऊ घालतात. आजीला माहिती की जास्तच रागवल्यावर मुलांना भूक लागते पण आम्हाला नाही समजत की आम्हाला भूक लागते. आजी आम्हाला खाऊ घालतात. अजून 2 वाक्य अजून 1-2 शब्द अजून. आजी खूप पॉवरफुल आहे. हा चल आता आजी मी आजीसारखी गळलेली नाहीये. ती आमच्यासोबत रोज खेळते म्हणून त्यांच्यासोबत सेफ्टी राहते. ते वॉकिंगला पण जातात सकाळी. आणि आपल्या आजीबद्दल 2 शब्द बोल चांगले. मला ना आजीनी ना काल आम्ही मंदिराला गेलो होतो तेव्हा आजीने मला काही बोललं नाही. मला खूप छान वाटलं. पण आज थोडस आजीने रागवलं पण काही नाही. आजी तर आहे ना. पण तुला आजी आवडते ना. तुझी फेवरेट आजी पण. पण मला एकच वाईट वाटलं की आजी दीदी आजी रडायली का. आजी हसायले. पुढे बोल. काय बोलणार होते. मला तेव्हाच फक्त चांगलं नाही वाटलं. सकाळी मी जेव्हा टीव्ही बघत होते तेव्हा आजी मला रागवत होती. जेव्हा दीदीने टीव्ही लावलं तेव्हा आजींनी काहीच नाही बोललं दीदीला. त्याचं मला थोडंसं वाईट. प्रेमानं बोलतात होय का नाही. अगं पण आता चांगलं बोल ना आजीबद्दल. चांगलं म्हणजे असं कंप्लेंट नको करू. चांगलं बोल. लहान आहे त्याला काय कळतंय. दीदीने पण एक चुकीचं बोलले. मी 2 चांगले बोलले आणि एक चुकीचं बोलले. काय चुकीचं.